महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी। चाकणकरांना सौंदर्य पाहून पद दिलं, करुणा मुंडेंची टीका। तर चाकणकरांनी कोणत्याही महिलेला न्याय दिलेला नाही, करुणा मुंडेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। रुपाली चाकणकरांचा माज वाढत चाललाय, किशोरी पेडणेकरांची चाकणकरांवर टीका। सरकारनं चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, पेडणेकरांची मागणी। निलेश चव्हाण पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार, सूत्रांची माहिती। वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना धमकावल्यानं निलेशवर गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ आणि फोटो समोर। कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा निलेशचा व्हिडिओ समोर। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची पोलिसांकडून चौकशी। निलेशनं कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं। निलेश चव्हाणच्या वडिलांची प्रकृती खालावली, ब्लड प्रेशर वाढल्यानं निलेशच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू। आज सकाळी निलेशच्या वडील आणि भावाची पोलिसांनी चौकशी केली होती। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सर्व दोषींना शिक्षा व्हावी, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेले 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबांना 51 तोळे सोनं दिलं होतं। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न। कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यावेळी उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्रे मिळवली। पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला। हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही सासऱ्याचा निर्लज्जपणाचा कळस। राजेंद्र हगवणेचा मठणावर ताव, मारतानाचा सीसीटीव्ही समोर। 7 दिवस अलिशान गाड्यांनी प्रवास, फार्म हाऊसवर मुक्काम। फरार काळात हगवणे कर्नाटक सीमेवरील हॉटेलमध्ये राहिला होता। कर्नाटकातील माजी आमदाराच्या मुलानं केलं होतं रूमचं बुकिंग। कर्नाटकचे माजी आमदार वीरकुमार पाटलाचा मुलगा प्रीतम पाटीलनं केलं होतं बुकिंग। आरोपी राजेंद्र हगवणे मावळातील पवनानगर भागात असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता। याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे थार गाडी घेऊन आल्याची माहिती। मनसेसोबत दिलसे युती करणार, राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्याचीही जोड देणार, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांनी माध्यमांवर बोलण्यापेक्षा राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं, त्यांची गाडी कुणी फोडणार नाही, याची जबाबदारी माझी, प्रकाश महाजनांचं वक्तव्य। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार, लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये वळवले। आदिवासी विकास विभागाकडून आदेश। आदिवासी विभागाच्या कुठल्याही योजना बंद पडणार नाही, विभागाच्या योजनांना निधी कमी पडणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी काढला याचा माझ्याकडे तपशील, योजना करताना त्यासाठी निधीची तरतूद करणं गरजेचं होतं, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची टीका। आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिणीसाठी वळवला, मग दलित आदिवासी आमदार गप्प का? खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर त्वरित राजीनामा द्या, आरपीआय खरात गटाचे सचिन खरात आक्रमक। आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंकडून तयारी, माजी नगरसेवकांना महापालिका नगरविकास डीपीडीसीतून मदतीचा हात, विकास निधी उपलब्ध करत माजी नगरसेवकांचे हात बळकट करणार, सूत्रांची माहिती। येत्या मनपा निवडणुका महायुती एकत्र लढणार, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही एकत्रित चर्चा करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात काँग्रेसची स्वबळाची तयारी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आमची तयारी, काँग्रेस नेते अभिजित वंजारींचा निर्धार। कार्यकर्ता सदस्य नोंदणी करत नसतील तर त्यांना यापुढे काम मिळणार नाही, कोणाशी तडजोड करणार नाही, राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्रामांचे कार्यकर्त्यांना खडेबोल। गडचिरोलीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येणाऱ्या काळात आणणार, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। मंत्री भुजबळांना सातपुडा शासकीय बंगला देण्यात आला, सातपुडा बंगला याआधी माजी मंत्री धनंजय मुंडेंकडे होता, भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं। नशेखोरीच्या व्यवसायात कोणी पोलीस अधिकारी किंवा अंमलदाराचा सहभाग आढळल्यास त्याला बडतर्फ करणार, सांगलीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। नारायणगाव पोलीस स्टेशन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, इमारतीच्या बांधकामावरून दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं।
पुण्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. सभामंडपात ठेवण्यात आलेला सोफा खराब असल्यानं अजित पवारांनी स्वतः हा सोफा साफ केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जालन्याच्या बदनापुरात ठाकरे गटाला धक्का. बदनापूर पंचायत समितीचे ठाकरे गटाचे माजी उपसभापती रवी बोचरेंसह कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सतीश मेंढेंवर अटकेची टांगती तलवार. मेंढेंच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे आयडी तयार केल्याचा संशय. सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक. रोकड सापडल्यानं विधिमंडळ अंदाज समितीच्या कारभाराची चर्चा. धुळ्यात रोकड आढळल्यानं आमदारांचे दौरे कशाला असा प्रश्न उपस्थित. या प्रकरणी किशोर पाटील निलंबित. विधान परिषद सभापती राम शिंदेंची घोषणा. राज्यमंत्री माधुरी मिसाळांकडून पुण्यातील सिंहगड रोड भागात नालेसफाईच्या कामांची पाहणी. आनंदनगर, विठ्ठलवाडी, एकतानगर आणि विठ्ठलनगर या पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला. पुण्याच्या खराडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी. सायबर फ्रॉडचं मोठं रॅकेट उघडकीस. 100हून अधिक जणांची धरपकड. अनेक तरुणींचाही समावेश. चांदवडमध्ये ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा झटका. वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आरपीआयचा एल्गार. वीज बिल कमी करण्याची मागणी. पाटण वन विभागातील रस्त्यांच्या कामांना तातडीनं मंजुरी देण्याचे शंभूराज देसाईंचे निर्देश. जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत देसाईंचे निर्देश. कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंच्या पुतण्याच्या हळदीत पत्नीसोबत डान्स. सोशल मीडियावर भरणेंच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल. नाशिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीनं क्रिकेट मॅचेसचं आयोजन. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी बॅटिंग करून मॅचचं उद्घाटन केलं. भारताच्या कसोटी संघाची घोषणा. इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार. ऋषभ पंत उपकर्णधार असणार. भारतीय संघात करुण नायरचं पुनरागमन. पाकिस्तान चीनकडून हायपरसोनिक ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत. पुन्हा एकदा चीन पाकला आणखी एक शस्त्र विकणार. चीनकडून हायपरसोनिक ड्रोन बनवल्याचा दावा. सांगलीत गुंगीचे औषध पाजून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार. विश्रामबाग पोलिसांकडून 3 संशयित आरोपींना अटक. नागपूरमधील शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण विभागातील 3ऱ्या मोठ्या अधिकाऱ्याला अटक. नागपूरच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना अटक. एसआयटीकडून छत्रपती संभाजीनगरमधून अटक. केरळमध्ये मान्सून दाखल. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा. 1 आठवडा आधीच मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता. राज्यातील काही भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाच्या सरी. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. पुण्याच्या बारामतीत मुसळधार पाऊस. पावसामुळे ओढे, चाऱ्या, बंधारे ओसंडून वाहू लागले. इंदापूर, पुरंदर तालुक्यात मागील 5 दिवसांपासून पाऊस. कोकणातील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे ब्रेक लागला. पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांचं नुकसान. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडीची वाहतूकही बंद. नांदेडच्या नायगावमधील शेतकऱ्यानं 30 गुंठ्यात अद्रक पीक घेऊन 7 लाखांचं उत्पन्न मिळवलं. तेलंगणा राज्यात आलं विक्री करून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतीचं नुकसान. ब्रह्मपुरीमधील बोडधा, मुळझा, हळदा, आवळ गावात शेतीचं नुकसान. जळगाव जिल्ह्यात 10 महिन्यात 2 लाख शेतकऱ्यांचे अवकाळीनं नुकसान. जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. गोंदिया जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. आमदार संजय पुराम यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. पंचनामे करून नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना आश्वासन. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. राजाराम बंधारा पाण्याखाली. सलग पडलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील विकास कामांची पोलखोल. शहरातील गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोळेगावातील बंधारा मान्सूनपूर्व पावसात ओव्हरफ्लो. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. साताऱ्याच्या कराडमधील शामगावात शेतीच्या पाण्याच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी. कॅबिनेटकडून 59,71,000च्या खर्चाला मंजुरी. आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश. बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं रखडली. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत. अकोला जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. हवामान विभागानं जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय.
अमरावतीमध्ये मागील 7 दिवसांपासून पावसाची हजेरी, आजही मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज, शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली. भंडाऱ्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणानं धान कापणी रखडली, धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. बुलढाण्यात बनावट बियाणं पकडण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकांची नियुक्ती, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून खबरदारी. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी 16 भरारी पथकं तैनात, खरीप हंगामात बोगस खतं आणि बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी पथकं. बीड पवनचक्की गोळीबार प्रकरणात सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल, चोरट्यांच्या शोधासाठीही पोलिसांकडून 2 पथकं रवाना. बुलढाण्याच्या मलकापुरात वाहनातून 1,97,00,000 रोकड जप्त, बुलढाणा पोलिसांची कारवाई, गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. पुण्यात तब्बल 4 लाखाचे हरवलेले महागडे मोबाईल पोलिसांनी नागरिकांच्या स्वाधीन केले, नांदेड सिटी पोलिसांच्या सायबर पथकानं सायबर फ्रॉडमधील 92,200 रुपये नागरिकांना मिळवून दिले. चंद्रपूरमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला 20 वर्षांची शिक्षा, तर साथीदार महिलेला 5 वर्षांचा कारावास, विशाल नळे असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव. नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांचा आरोप, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डोंबिवलीतील MIDC परिसरात भरदिवसा घरफोडी, हातात कोयता घेऊन भरदिवसा 2 बंद फ्लॅटमध्ये घरफोडी, संपूर्ण घटना CCTVत कैद, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाणा LCBचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना लाच घेताना रंगेहात पकडलं, अवैध रेती वाहतूक करणाऱ्याकडून घेतली 14,000ची लाच, मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल. जळगावात अतिक्रमणांवर मनपाच्या पथकाचा हातोडा, कोर्ट ते महर्षी दधीची चौकापर्यंत रस्त्यावरचे 30 अतिक्रमण हटवले.